तो कंबरे एवढा. किती वेळामध्ये तो समोरून गायब झाला? म्हणजे 2 वेळेस समोर. पहिले तिकडनं आला, मग नंतर उडी मारली तिने. आपण बघतोय हा प्रत्यक्षदर्शी बेकरीमध्ये हा मुलगा काम करत होता आणि अचानकपणे ज्यावेळेला त्यांनी बिबट्या बघितला तो आतमध्ये पळत गेला आणि त्याने इतर कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि त्याच वेळेला हा बिबट्या जो आहे तो या बेकरीमधनं आता ज्या ठिकाणी हे सगळे आपले माध्यमांचे कॅमेरे दिसत आहे याच माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या समोर हा जो श्वेता पॅसेज आपल्याला दिसतोय या पॅसेजमध्ये हा बिबट्या अचानकपणे घुसला. या दरवाजाच्या आतून तो आतमध्ये गेला आणि तो आतमध्ये घुसला असावा अशा प्रकारची देखील प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि त्यामुळे आता या बिबट्याला काढणं रेस्क्यू करणं आव्हान आहे. एकाच वेळेला 2 बिबटे आहे आणि हे 2 बिबटे एकाच वेळेला वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे याच परिसरात वनविहार जी कॉलनी आहे नाशिकच्या महात्मानगर परिसरातली त्या वनविहार कॉलनीच्या 2 भागामध्ये अर्थात एक साधारणतः 500 मीटरचं हे अंतर आहे आणि 500 मीटरच्या अंतरामध्ये हे 2 बिबटे वेगवेगळ्या घरांमध्ये शिरताय, वेगवेगळ्या दुकानांमध्ये घुसताय, वस्तीमध्ये घुसताय आणि त्यामुळे फॉरेस्टचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील यांच्यासमोर हे सगळ्यात मोठं आव्हान खरं तर असणार आहे. स्वतः जर आपण विचार केला नाशिकचा तर नाशिकमध्ये अवघ्या 9 महिन्यामध्ये 5 लोकांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये नाशिक रोड असेल, शिंदे पळसे असेल, त्याचबरोबर विहितगाव असेल या भागामध्ये बिबट्याने हल्ले केले, ज्यामध्ये लहान लहान मुलं जी आहे ती या बिबट्याने उचलून नेली. त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान लहान मुलं जी आहे ती ठार झाली आणि अशा सगळ्या घटना वारंवार घडत आहे. वन विभागाकडनं देखील या बिबट्यांना जेरबंद करण्याचे सगळे प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये विशेषतः बिबट्यांना पकडण्यासाठी जी पारंपरिक पद्धत आहे बिबटे पिंजरा लावणे आणि त्याला रेस्क्यू करणे आणि अशा पद्धतीनं या बिबट्यांना केवळ रेस्क्यू केलं जातं. त्या एका बिबट्याला अर्थात ज्या वेळेला हा बिबट्या नरभक्षक होतो त्यावेळेला त्या बिबट्याला मारण्यासाठी अनेक परवानग्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या लागतात आणि त्यामुळे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांचे देखील हात या सगळ्यामध्ये बांधलेले असतात. ज्या वेळेला बिबट्या एखाद्या लहान मुलाला उचलून ठार करतो त्यावेळेला त्या बिबट्याला नरभक्षक ठरवणं हे देखील एक आव्हान फॉरेस्ट विभागासमोर असतं आणि फॉरेस्ट विभागाला सुरुवातीला त्या बिबट्याला नरभक्षक ठरवावं लागतं आणि त्यानंतर त्या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी ही सुद्धा केंद्र सरकारकडनं घ्यावी लागते आणि त्यामुळे बिबट्याला रेस्क्यू करणं असेल किंवा त्यांना मारणं असेल हे अशा प्रकारचे आव्हानं या सगळ्या टीम समोर आहे. त्यामुळे बिबट्याला सुद्धा रेस्क्यू करत असताना त्याला सुद्धा कुठली जखम व्हायला नको, त्याचा देखील जीव या रेस्क्यू करत असताना जायला नको, अशा प्रकारचे आव्हानं या सगळ्या टीमच्या समोर असतात. काही वेळापूर्वी जे आपण इंजेक्शन्स बघितले जे बेशुद्ध करण्याचे असतात त्याचे देखील काही लिमिटेशन्स या फॉरेस्टच्या रेस्क्यू टीमला आहेत आणि त्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून बिबट्याला रेस्क्यू करायचं असतं आणि तेच रेस्क्यू करण्याचं एक आव्हान या सगळ्या फॉरेस्ट टीमच्या समोर आहे आणि त्याचे हे सगळे प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं श्वेता आपल्याला पाहायला मिळते. मी जसं यापूर्वी सांगितलं की हा सगळा परिसर जो आहे तो नागरी वसाहतीचा आहे. एखादा जंगलाचा परिसर असता तर कदाचित किंवा मोकळा परिसर असता, मैदानाचा परिसर असता तर कदाचित बिबट्या पटकन रेस्क्यू केला जाऊ शकतो. मात्र इथे असं आहे श्वेता, घराला घर लागून आहे, दुकानाला दुकान लागून आहे, बंगल्याला बंगला लागून आहे आणि अशा पद्धतीचे छोटे छोटे पॅसेज आहे. कुणाचा वॉशिंग एरिया त्या ठिकाणी असतो, कुणाच्या दुकानाचा रॉ मटेरियलचा एरिया असतो, कुणाचं गोडाऊन असतं. त्यामुळे तो बिबट्या नेमका अतिशय चपळ प्राणी हा बिबट्या आहे आणि त्यामुळे तो बिबट्या कुठे घुसतो, कुठल्या परिसरात घुसतो आणि त्या ठिकाणून त्याला काढणं हे देखील आव्हान असतं. कारण बिबट्या ज्या वेळेला अटॅक करतो, ज्या वेळेला गर्दी जमा होती त्यावेळेला त्याचा अटॅक किंवा प्रतिकार करण्याची शक्ती जी असती ती प्रचंड असती. एक बिबट्या जो आहे तो 25-30 लोक जरी समोर आले तरी त्यांना रोखता येत नाही बिबट्याला हाताने किंवा इतर त्यांच्या साहित्याने. त्यामुळे त्याला जाळी लावूनच बंदिस्त करायचं आहे. त्याला बेशुद्ध करत असताना देखील काही नॉर्म्स, काही नियम जे आहे ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे आणि त्यामुळे त्या नियमात, त्या बंधनात राहून त्या बिबट्याला रेस्क्यू करायचं आहे. त्या बिबट्याला देखील जखम होऊ द्यायची नाहीये. इतकं काळजी जी आहे ती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घ्यायची असते आणि त्यामुळे आता बिबट्याला रेस्क्यू करण्याचं एक चॅलेंज, एक आव्हान जे आहे ते मिळतंय. आता तुम्ही आतमधून आला, नेमकं काय बघितलं? आज आहे तो आतमध्ये आहे, बघितलाय तो, बसलेला आहे तो. किती फुटाचा आहे काय? आहे बोट बराचसा बसलेला आहे तो, खूप मोठा आहे, शांततेत बसलेला आहे. आता आपण त्याला हे करतोय. हो बघितलं, आहे मध्ये बसलेला आहे तो. आहे तो शांत आहे, फक्त आवाज नाही झाला तर आपण त्याला सुखरूप पकडू शकतो. एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ द्या.
आपण बघतोय श्वेता हे प्रत्यक्षदर्शी आहे, आतमध्ये गेलेले होते आणि त्यांनी हा बिबट्यामध्ये बसलेला बघितला आहे. म्हणजे हा जो बेकरीचा बेकरी जी आहे त्या बेकरीच्या आतमध्ये हा बिबट्या आहे आणि त्या बिबट्याला आता चारही बाजूंनी बंदिस्त केलं जात आहे. म्हणजे त्याला बाहेर पडता येणार नाही अशा पद्धतीची रचना या ठिकाणी केली जाते. आपण बघतोय त्याला पळायला जागा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी तो पळू शकतो म्हणून अशा पद्धतीनं टेबल लावले जातं. मात्र बिबट्या गुरगुरलेला आहे आणि बिबट्याने पुन्हा एकदा पळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी दृश्य आहे, पुन्हा एकदा पळापळ झालेली आहे इथल्या बाजूच्या नागरिकांची आणि या ठिकाणून बिबट्या पुन्हा बाहेर पडू शकतो अशा प्रकारची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे त्याला बंदिस्त करणं, त्याला ब्लॉक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कदाचित हा बिबट्या या ठिकाणून समोरून बाहेर येऊ शकतो म्हणून अशा पद्धतीनं जे मिळेल त्या साहित्याच्या मदतीनं त्याचा रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. त्याची ही सगळी दृश्य आहे. चारही बाजूने या बिबट्याला बंदिस्त करणं, रेस्क्यू करणं, त्याला पॅक करणं हे एक मोठं आव्हान आहे. आपण बघतोय फॉरेस्टची आणखी टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांना आतमध्ये जाण्यासाठीचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी करून दिला जातो. आपण बघतो ही फॉरेस्टची टीम जी आहे ती पुन्हा एकदा आतमध्ये दाखल झालेली आहे. लक्ष्मण थोडासा थांबवते, आपल्यासोबत आता फोन लाईन वरती आमदार देवयानी फरांदे आहेत. देवयानीजी, ज्या भागामध्ये नाशिकमध्ये हे 2 बिबटे शिरलेत, पथकं आहेत ते त्यांचं काम करतायत, मात्र ही खूप मोठी गोष्ट आहे, नागरिक दहशतीमध्ये असणार आहेत, काय म्हणाल या सगळ्यावरती? 1-2 लोकांना त्याने इंजुरी देखील केलेले आहे. अतिशय पॅनिक आणि थोडंसं अवघड असं सिच्युएशन आहे. पण RFO स्वतः आता फील्डवरती आहे, टीम तिथे रवाना झालेली आहे आणि आता अधिकची वन विभागाची जी टीम आहे ती देखील घटनास्थळी आम्ही पाठवत आहोत. बरं, मात्र आता लोकांचं जगणं मुश्किल झालंय. हे बिबटे मानवी वस्तीमध्ये ज्या प्रकारे शिरतायत आणि आता नाशिकमधल्या या गंगापूर रोड परिसरामध्ये सुद्धा, त्यामुळे हे आसपासचे जे लोक आहेत ते सध्या दहशतीत आहेत, त्यांना काय सांगाल? हो, वन विभागाने सदर विषयाच्या बाबतीमध्ये जे बिबट्या आहेत त्यांना वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आता शिफ्ट करायला पाहिजे. कारण सातत्याने हे बिबटे जे आहे हे नाशिकच्या नागरी भागामध्ये. अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी NDAच्या माध्यमातून एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे. आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित 2010चा रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील, उपेंद्र कुशवाहा असतील, असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं, जनतेच्या मॅन्डेटला विरोध करणं, कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे, आमच्या मताचा अपमान आहे. त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल. आज आपण बघा, एकीकडे RJDची तर हालत खराब झालीच आहे, पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे. काँग्रेस MIM पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे. मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोअर त्या ठिकाणी आलेला आहे. राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला,
त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे